नमस्कार बाळांनो. सीईटीचा, जेईईचा आणि नीटचा तर रिझल्ट लागलाय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये असं वाटतं की आमचे मार्क्स कमी आहेत, ह्या वर्षी ऍडमिशन होणार नाही. मग आम्ही ड्रॉप घेऊ का, हा प्रश्न चालू झालाय. मग ड्रॉपचे पण आता वेगवेगळे टाईप आणलेत बऱ्याच लोकांनी, की ड्रॉप, पार्शल ड्रॉप घ्यायचा म्हणजे कॉलेज करत करत अभ्यास करायचा, कम्प्लीट ड्रॉप घ्यायचा म्हणजे ऍडमिशनलाच ह्या वर्षी जायचं नाही आणि मग ड्रॉप घ्यायचा. काही विद्यार्थी असे म्हणतात मी ऍडमिशन पर्यंत विचार करतो आणि मग मी ड्रॉप घेतो. हे बरेच कन्फ्युजन आहे. मग तर आता ह्या गोष्टी क्लिअर करूया आपण ह्या एक व्हिडिओमध्ये की नेमकं काय करता येतंय. म्हणजे ड्रॉप घ्यायचे आहेत की नाही घ्यायचे हा प्रश्न पडलाय ना. आता पहिला पॉइंट आहे की मार्क्स कमी का पडले याचा विचार केलाय तुम्ही का, की तुम्ही 2 वर्ष काय केलं. बरेच असे कमी विद्यार्थी आहेत की खूप प्रामाणिक अभ्यास केलाय आणि कमी मार्क्स पडलेत. असे खूपच कमी आहेत. मग त्यांचं ठीक आहे की बाबा त्यांचं थोड्याशा मार्कात हुकणार असं वाटतंय, ते ड्रॉप घ्यायचा विचार करतात. तर मी तर थोडस एक डिटेल अनालिसिस देतो की नेमकं ड्रॉप कुणी घ्यावा. आता मी क्लिअर की जर तुम्ही सीईटी साठी मार्क्स कमी पडलेत, ठीक आहे, आणि तुम्ही ड्रॉप घ्यायचा विचार करता. आता सीईटी वरून ऍडमिशन कुठं आहे, एक तर इंजिनिअरिंग वरून, इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी. तर किती पण मार्क्स असले ना बाळांनो तुमचे, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुमचं ऍडमिशन होत आहे. म्हणजे तुमचे मार्क्स कितीही कमी असू देत, काही जरी झालं तर तुमचं ऍडमिशन होणार आहे. मग तुम्ही म्हणा सर आमचे मार्क्स एवढे कमी आहेत ना, मग आम्ही तसलं कॉलेज घेऊन काय करू. पहिला मुद्दा आणतो की तुम्हाला ऍडमिशन पाहिजे की खूप चांगलं कॉलेज पाहिजे, हा विचार करा. की सर आम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असे काय विद्यार्थी. मग तुमचे पर्सेंटाईल ह्यावेळी समजा जर 40% जर आलेत आणि तुम्ही पुढच्या वेळी 99+ पाडायचा विचार करताय, ते कितपत शक्य आहे हा पहिला पॉईंट स्वतःला विचारायचा. ठीक आहे. मग आपण पुढे म्हणू की काही जरी झालं तर आम्ही ड्रॉप घेणारच आहे सर, आणि आम्हाला विश्वास आहे. 1% तुमच्यात डाऊट नाहीये मनात, काही झालं सर मी अभ्यास करणार आणि पुढे जाणार आहे. कारण सीईटी वरती इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन होणार हे मी सांगतोय, पण तुम्हाला ते कॉलेज मार्क्स नुसार चांगले मिळणार नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट म्हणतो मी, पहिल्या ऍडमिशन प्रोसेसला चला. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपण भाग घेऊया. आपल्याकडे 2-1 महिने मिळतील. मग 2 महिने आहेत ना आपल्याकडे, 2 महिने आपण अभ्यास करूया. ठीक आहे. म्हणजे का, 2 महिने जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास करायला चालू केला, मग समजा तुम्ही 12वीचे घेतलाय, फिजिक्स घेतले, केमिस्ट्री घेतले आणि मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी जो काय तुमचा विषय आहे, त्यातले काही चॅप्टर निवडा. म्हणजे 2 महिन्यामध्ये एक समजा 6-6 चॅप्टर निवडले तुम्ही प्रत्येकाचे. म्हणजे 6 सब्जेक्ट घेतला, सॉरी 3 सब्जेक्टचे 6-6, 15 ते 18 चॅप्टर घेतलाय तुम्ही. ह्याचा पूर्ण जीव तोडून अभ्यास करायला चालू करा. ऍडमिशन प्रोसेसला पण चालू आहे, आपण ऍप्लिकेशन वगैरे सगळं करायला लागलोय. 2 महिने तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला, तुम्ही टेस्ट पण द्यायच्या तशा, टेस्ट वगैरे अवेलेबल, त्या ह्या चॅप्टरचे 2 महिने अभ्यास करून चांगला स्कोर यायला लागलाय, मग तुम्ही म्हणू शकताय की मी गॅप घेऊन किंवा ड्रॉप घेऊन मी पुढच्या वर्षीसाठी सीईटीला वगैरे तयारी करतो. ठीक आहे. जर 2 महिने तुम्हाला अभ्यासच झाला नाही आणि तुमचं मनच लागणं झालंय अभ्यासात, तर बाळांनो जे काय ऍडमिशन प्रोसेस मधनं गेलोय, आपल्याला ऍडमिशन मिळतंय ते घ्यायचं आणि पुढची 4 वर्ष तिथं चांगली करा, जॉब वगैरे भेटतील. कारण का, इथं माझा अभ्यासच होईना ना. 2 महिने दिलेत की तुम्हाला, 2 महिने तुम्ही करा ना. सर म्हणा ऍडमिशन प्रोसेस मध्ये कसं, ऍडमिशन प्रोसेस म्हणजे काय, रजिस्ट्रेशनचे 10-15 मिनिटं, ऑप्शन फॉर्मचे 10-15 मिनिटं, हा एवढाच वेळ लागणार आहे 2 महिन्यात. मी म्हणतो चला 2 दिवस घालवला तुम्ही त्या गोष्टीत, तर जाऊ देत ना. 2 महिन्यात अभ्यास करायला काय हरकत आहे. 2 महिने तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळायला लागले, टेस्ट मध्ये खूप चांगला स्कोर यायला लागलाय, बिंदास्त ड्रॉप टाका, मनात जे काय आहे ते क्लिअर होईल पुढं. आणि 2 महिन्यात जर त्या अभ्यास झाला नाही, काही पण कारण येऊ द्यात, मग त्यात तुम्ही कारण सांगाल, सर मी 2 महिन्यातले 1 आठवडा आजारी पडलो, 4-5 दिवस आमच्या पाहुण्यांमध्ये लग्न होतं. अहो हे वर्षभर हे चालतच राहणार आहे की, मग आजारी अनेक कधी वाईट पडशील आणि काहीतरी असेल, ही कारण सांगायची नाही. 2 महिने फक्त अभ्यास करायचा आणि चांगला स्कोर यायला लागलाय, टेस्ट व्हायला लागल्यात, चांगले व्यवस्थित नोट्स वगैरे बनायला लागलेत, मग बिंदास टाकून द्या. समजा 2 महिने नाही झालं तर ऍडमिशन मिळतंय तिथं घ्यायचं. हा, काही विद्यार्थ्यांचं मार्क्स काठावर असतात, मग ते पण म्हणतात सर मला फक्त सीओईपी पाहिजे नाही तर मी करणार नाही. मी बाळांनो सीओईपीच्या खाली या, वालचंदला या, पीआयसीटी ला जावा, एसपी आहे. ह्या कॉलेज काय खराब कॉलेजेस नाही आहेत, ही पण खूप चांगले आहेत. एखादं कॉलेज हुकतंय म्हणून ड्रॉप टाकू नका. मला असे 3-4 मेसेज आहेत विद्यार्थ्यांचे, सर मला पाहिजे तरी सीओईपीच पाहिजे, कुठली पण ब्रँच मिळू दे सर, पण मी करणार. तसं नसतं.
एखादं कॉलेज खाली आलं म्हणून काय फरक नाही पडणार. काय गॅरंटी पुढच्या वर्षी तेवढा स्कोर पुन्हा होण्याची? कारण जितके विद्यार्थी ड्रॉप घेतायत ना त्यातल्या खूपच कमी विद्यार्थ्यांचा स्कोर येत आहे. जाऊन चेक करा की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतलेत ना मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा स्कोर झाला नाही आणि काही जणांचा तर कमी झाला मागच्या वर्षीपेक्षा. मग त्याच्यासाठी खूप म्हणजे काय, एखादं कॉलेज खाली आल्यानंतर फरक नाही, मार्क खूपच कमी आहेत त्यांच्यासाठी मी 2 महिन्याची स्ट्रॅटेजी दिली की 2 महिने ते करायचे. टेस्ट असतील, मी टेस्ट अपलोड ऑलरेडी आपल्या ऍपमध्ये ढीगभर टेस्ट पडलेत बघा, मागच्या वर्षीचे विद्यार्थी दिलेत. कारण जवळपास किती 11,500 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, 8,500 टेस्ट दिलेत. मग आहे ह्या टेस्ट देऊन बघा. नसतील पीवायक्यू सोडवा. कमी मार्क पडलेले नाही, 2 महिने वेळ घ्यायचा आहे. जास्ती पडलेत फक्त पर्टिक्युलर कॉलेजसाठीच लागायचं असं नाहीये. ऍडमिशन प्रोसेस पार्शल ड्रॉप नावाची गोष्ट मला तर पटत नाही. काही विद्यार्थी काय म्हणतात, सर मी कॉलेज पण करतो वर्षभर आणि मी सीईटीचा अभ्यास पण करतो. बाळांनो, दोन्ही दगडावर पाय ठेवला आणि पळायला लागलायचा, पळशीला का? किती जरी झालं कॉलेजला जावं लागेल, अभ्यास करावा लागेल, त्यांच्या परीक्षा द्याव्या लागतील, मग हे सगळं डिस्टर्बन्सच आहे ना. 2 महिन्यात चांगला अभ्यास झाला, टेस्टला मार्क्स पडलेत, बिंदास टाका गॅप, चला पुढच्या वर्षी चांगलं होईलच का? या 2 महिन्यात तुम्हाला कळालं ना, ती लिटमस टेस्ट म्हणतोय ना आपण, ती 2 महिन्याच्या ह्याच्यावर कळालं पुढचं. कॉलेजला गेला डिस्टर्बन्स होणार, ना इकडचे राशीला ना तिकडचे राशीला. मग तुम्ही म्हणा सर आम्ही परीक्षांना जात नाही, फक्त ऍडमिशन ठेवतो. अरे मग का असं तसं नापासून वर्ष वायाच घालवणार आहे ना. एक फोकस करा, कारण का जर फोकस झाला तर ऑटोमॅटिक स्कोर होतोय. जेडब्ल्यू नीटचा कन्सेप्ट वेगळा. जेडब्ल्यू IIT आणि बाबा MBBS साठी, तिथं पण त्या मुलांनी काय करावं, क्लिअर सांगतो की त्या मुलांनी तिथं पण हे 2 महिने चेक करावं. जेडब्ल्यू मध्ये तुम्ही NIT IIT, आता NIT चांगली, NIT ची चांगली ब्रँच मिळायला 99% पेक्षा जास्ती पाहिजेत. IIT मध्ये जायला पण तेवढेच मार्क्स पाहिजेत. असं काय रॅन्डम जाऊन बसणार नाही. मग हे विचार करा. MBBS ह्या वर्षीचा पेपर टफ होता मान्य आहे, मागच्या वर्षीचा पेपर खूप सोपा होता, मेरिट जास्त होती. मागच्या वर्षी 600 मार्कांना MBBS मिळत नव्हतं, ह्या वर्षी 500 मार्कांना गव्हर्नमेंट इझिली मिळेल. कारण ही कंडिशन आहे. ठीक आहे, 500 550 मार्क्स आहेत, 550च्या पुढे आहेत, खूप झाले ह्या वर्षी नीटचे. मागच्या वर्षी 600ला बघा रँक किती आली, 600 मार्क्सला 75,000 प्लस रँक आलेली मागच्या वर्षी. या वर्षी 500 550च्या रेंजला 20,000च्या आसपास आहे. त्यामुळं 550चा ऑलमोस्ट आहेच. मग तुम्ही चेक करा की काय करायचं. ओके, मग तुमच्या कास्टनुसार हे थोडंसं टफ आहे, कारण इथं कॉम्पिटिशन खूप आहे, नॅशनल लेवलला आहे. तुमचे जर मार्क थोडक्यात हुकतात MBBSचे, म्हणजे समजा 450 आलेत, 475 आलेत आणि तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे, इथं पण मिळेल 475 ला, पण तरी पण तुम्हाला वाटतंय तर तिथं काटावर MBBSचे ऍडमिशन आहे, प्रोसेसला चला आणि मग जॉब बघूया आपण काय करता येत आहे. जेडब्ल्यू मार्क्स खूपच कमी आहेत ह्या दोन्ही केसमध्ये, तर स्वतः थोडंसं लिटमस टेस्ट करायचे, 2 महिने अभ्यास करायचा. कारण ह्या वर्षी समजा नीटला 100 पडलेत आणि पुढच्या वर्षी 600 प्लस जाणार आहे म्हणताय, तर मग थोडासा विचार करावा लागेल ना, 6 पट अभ्यास एक्स्ट्रा आहे. मग थोडंसं 2 महिने चेक करा. होतंय नाही होते माहित नाही. काही केसेस रेअर आहेत, 100चे 700 पण पाडलेले असतील, पण असे किती विद्यार्थी आहेत? मग मॅक्सिमम नंबर ऑफ सॅम्पलिंग नंबर घेऊन बघायला लागेल. सो सिंपल सांगतो, हा 2 महिने अभ्यास करा, त्याच्यावरून ठरवता येईल तुमचा अभ्यास होतोय की नाही होतोय. अभ्यास जर चांगला होत असेल तर ड्रॉप कडे चला, अभ्यास होत नाहीये जर आता मिळतात ते ऍडमिशन्स घ्या आणि त्यातनं मग 4 वर्ष कष्ट करून चांगलं होईल. मी अभ्यास पण करतो, ड्रॉप पण घेतो, सीईटीचा पण अभ्यास करतो, कॉलेजला पण जातो, हे खूप हेक्टिक आहे बाळांनो, हे त्रासदायक आहे. कारण चांगलं कॉलेज सीईटी वरनं जरी म्हणला, चांगलं कॉलेज मिळायला 97+ पर्सेंटाईल लागतायत आज कम्प्युटर सायन्स. ठीकठाक कॉलेज म्हणजे बेस्ट कॉलेज नाही, ठीकठाक कॉलेज 95% खाली मिळतच नाहीये. हे क्लिअर सांगतो. कट ऑफ दिलेत बघा मोबाईल ऍप मध्ये मागच्या वर्षीचे, त्यामधून चेक करता येईल. त्यामुळे स्वतः थोडंसं ड्रॉप घेण्याच्या अगोदर विचार करा ह्या सांगितलेल्या गोष्टी. आणखीन तुम्ही काही लोकांना भेटणार असाल तर भेटा, मग विचार करा शांत बसून आणि मगच निर्णय घ्या, कारण अख्खं वर्ष वाया जाईल. आणि तरी पण असा पॉईंट येतो, काही नाही सर मी काही झालं गॅप करणार टाकणारच आहे मी, अदरवाईज दुसरं काहीच करणार नाही. ठीक आहे, एवढं ठाम निर्णय झालाय तर फक्त थोडा तरी अभ्यास चालू करा पहिला, सो स्वतःच स्वतःला कळेल. ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर किंवा ऍडमिशन संपल्यानंतर तुम्ही अभ्यास चालू करणार आहे का, 2 महिने वाया घालवताय का, तो पण अभ्यास तरी चालू करा, मग पुढचा निर्णय घेणं सोपं होईल तुम्हाला. अभ्यास होतोय नाही होतोय ह्या सगळ्या गोष्टींवरून. ठीक आहे, चला थँक्यू.